नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर माझी लाडकी बहीण योजनेची जो ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू कशी करायची तर त्याबद्दल मी आज पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे आणि तुम्ही ही ई-के-वाय-सी जी घरबसल्या करू शकता तुमच्या मोबाईल फोनने. तर चला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देतो की ई-के-वाय-सी कशी करायची आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची जी अधिकारिक वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर येऊन जाणार. तर इथं तुम्हाला सगळ्यात अगोदर हे जो होमपेज तुम्हाला पाहायला मिळतं आहे, या होमपेजवरती तुम्हालाही असं लिहिलेलं दिसेल. तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. येऊन जातो. तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्या महिलेची तुम्हाला ई-के-वाय-सी करायची त्यांचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. हा जो कॅप्चर तुम्हाला पाहायला मिळतो आहे, हा कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला इथं मी सहमत आहे असं टिक मारायची आहे आणि OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्यांच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल 6 अंकी. तो 6 अंकी OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली जे सबमिट बटन दिसतंय त्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक वॉर्निंगचा मेसेज येईल. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची माहिती द्या. तर या मेसेजवरती तुम्हाला नॉर्मली डिस्प्लेवरती कुठेही क्लिक करून द्यायचं आहे. हा मेसेज ऑटोमॅटिकली साईट होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला सर्वात अगोदर इथं तुमचा वडिलांचा किंवा तुमच्या हजबंडचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. पुन्हा सांगतो, इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचा, जर तुमचं लग्न नाही झालं आहे तर तुमच्या वडिलांचा आणि तुमचं लग्न झालं आहे तर तुमचा हजबंडचा. ठीक आहे. इथं तुम्हाला त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं कॅप्चर टाकायचा आहे, हे वाला कॅप्चर, आणि तुम्हाला इथं मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे. आता एक क्वेश्चन असेल तुमच्या मनामध्ये की माझे तर वडील पण नाही आहे आणि माझे हजबंड पण नाही आहे, तर मग मी काय करू? तर या संदर्भात सरकार लवकरच निर्णय आणणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, तर याबद्दल अजून सरकारकडून कुठलाही आदेश नाही आहे, म्हणून आता या व्हिडिओमध्ये मी ते सांगू नाही शकत. तर तुम्हाला थोडा काही दिवस हे करावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला वेट करावं लागेल. तर एवढं केल्यानंतर OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा हजबंडचा जो तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला आहे त्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. ती OTP तुम्हाला इथं टाकायची आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर परत अजून एक वॉर्निंग मेसेज येतो. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या असा एक मेसेज येईल. तर तुम्हाला डिस्प्लेवरती क्लिक करून द्यायचं एकदा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर परत असा एक इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला लिहिलेलं असेल की वडिलांचे व पतीचे नाव इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. खाली निवडा एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर या निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. इथं तुम्हाला निवडामध्ये होय आणि नाही असे 2 ऑप्शन पाहायला मिळतील. तुम्ही जर होय निवडलं तर तुम्हाला 1500 रुपये भेटणार नाही. तर तुम्हाला इथं नाही असं निवडायचं आहे. ठीक आहे. तर इथं जो काय आहे, निवडामध्ये मी नाही का म्हटलं, कारण की माझ्याच कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही. म्हणजे माझे हजबंड किंवा माझे वडील कुठलेही पेन्शन घेत नाही किंवा सरकारी नोकरीमध्ये नाही असं तुम्हाला सांगायचं आहे आणि निवडा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं नाही सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडा या साईडला स्क्रोल करायचं आहे. ठीक आहे. या साईडला म्हणजे तुम्हाला इकडं पाहायला मिळत असेल की इकडे पण काही ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्या साईडला स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला तुमची जात प्रवर्ग निवडायचा आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात. ठीक आहे. इथं भरपूर कॅटेगरी आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इथंच मागासवर्गीय म्हणजे SC ST OBC. ठीक आहे. NT ABCD जे पण असतं, परत SBC आहे, सामान्य म्हणजे OBC OB. तर याच्यातलं जे असेल ते तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडून घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक 2 नंबरमध्ये एक ऑप्शन पाहायला मिळत असेल की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाही या योजनेचा लाभ घेत आहे असा एक ऑप्शन पाहायला मिळत असेल. तर इथं तुम्हाला निवडा या बटनावरती पुन्हा क्लिक करून द्यायचं आहे. तर त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं होय या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा साईट स्क्रोल करून पुढल्या पेजवर येऊन जातो, जिथं तुमच्या
हजबंड किंवा वडिलांचं नाव दिसत आहे. तिथं तुम्ही जे निवडलं होतं की आमच्या परिवारामध्ये कोणीही सरकारी नोकरी नाही किंवा पेन्शन घेत नाही, हे नाही निवडलं तर तिथं खाली तुम्हाला एक चेकबॉक्स पाहायला मिळतो, तिच्यावरती टिक करायचं आहे. ठीक आहे. आणि इथं एक सबमिट बटन दिसत असेल तुम्हाला नारंगी कलरचं, त्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. खाली तुम्ही पाहू शकता की छोटंसं बटन दिसत असेल तुम्हाला इथं. ठीक आहे. या बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट करा आणि त्या सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. असा मेसेज येतो जिथं लिहिलं गेलं आहे की तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजे तुमची जी ई-के-वाय-सी ती झाली आहे, कंप्लीट झाली. आता तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. आता यावर्षी जर तुम्ही ई-के-वाय-सी केली ना, तर नेक्स्ट वर्षी पण तुम्हाला ई-के-वाय-सी करावीच लागणार. ठीक आहे. नेक्स्ट इयर ई-के-वाय-सी करावं लागेल तुम्हाला जून महिन्यामध्ये. तर तोपर्यंत आता तुम्हाला कुठलाही अडचण येणार नाही. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये 100% येत राहतील. तर या प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.